झी 24 तास एक पाऊल पुढे। तालिबान्यांनी केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात 14 वर्षाची मलाला युसुफजई ही गंभीर जखमी झाली। आज ती मृत्यूशी झुंज देते। उपचारासाठी तिला थेट इंग्लंडला हलवण्यात आलंय। या चिमुरडीसाठी आज सगळं जग प्रार्थना करतंय। पाकिस्तानच्या स्वात खोऱ्यातल्या या लहान मुलीसाठी अवघ्या जगाला का घोर लागलाय असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल। त्यामागच्या कारणांचाही उलगडा आम्ही करणार आहोत। मात्र तिच्यावर तालिबान्यांनी जीवघेणा हल्ला का आणि कसा केला हे प्रथम पहा। पाकिस्तानातील अत्यंत सुंदर असा हा डोंगराळ भूभाग, निसर्ग सौंदर्याने नटलेला हा प्रदेश स्वातचं खोरं म्हणून ओळखला जातो। कधी काळी इथे प्रेमाचं संगीत ऐकायला मिळायचं, पण आज त्याची जागा गोळीबारांच्या कर्कश आवाजाने घेतली आहे। त्यामुळे इथलं सगळं वातावरणच बदलून गेलंय। सुख, शांती, प्रेम या सगळ्यालाच तालिबान्यांच्या दहशतीनं ग्रासलंय। नुकतीच इथे एक घटना घडली आणि तिनं सगळ्या जगाला हादरवून सोडलं। 9 ऑक्टोबर 2012 मिंगोरा स्वात खोरे। चिमुकल्या डोळ्यात उज्ज्वल भविष्याचं स्वप्न घेऊन काही शाळकरी मुली शाळेतून घरी परतत होत्या, पण अचानक त्यांची स्कूल बस काही शस्त्रधारी लोकांनी वाटेत अडवली। बसमधील त्या चिमुरड्या मुलींना मोठी दाढी असलेल्या एका सशस्त्र व्यक्तीनं दरडावून विचारलं, तुमच्यापैकी मलाला कोण आहे? सांगा, नाहीतर सगळ्यांना गोळ्या घालीन। ती तालिबान्यांच्या विरोधात प्रचार करतीये। आम्ही तिला शिक्षा देणार आहोत। त्या चिमुरड्या मुलींमध्ये मलालाही होती, पण तिच्या चेहऱ्यावर भीतीची एकही लकीर नव्हती। तिने जराही लपण्याचा प्रयत्न केला नाही। त्या सशस्त्र व्यक्तीसमवेत असलेल्या एकानं मलालाला ओळखलं आणि त्यानं 14 वर्ष वयाच्या मलालाच्या डोक्याजवळ क्लाशिनकोव बंदूक नेली आणि तिचा चाप ओढला। कोवळ्या शरीरात गोळ्या घुसल्यानं मलाला गंभीर जखमी झाली। सैतानी तालिबान्यांच्या गोळीबारात मलालाचं शरीर जरी जखमी झालं असलं तरी तिच्या जबरदस्त हिमतीवर ते जराही ओरखडा ओढू शकले नाहीत। रुग्णालयात जाताना मलालाचे नाजूक हात तिचे पिता युसुफजई यांच्या हातात होते। तिची ती अवस्था पाहून युसुफजईंनी धीर सोडला होता, पण छोटी मलाला किलकिल्या डोळ्यातून पाहत पित्याला म्हणाली, चिंता करू नका, मी बरी होईन। शेवटी विजय आपलाच होणार आहे। बेशुद्ध होण्यापूर्वी मलालानं हे शेवटचं वाक्य उच्चारलं होतं, पण त्या कोवळ्या मुलीचा तो आवाज संपूर्ण स्वात खोऱ्यात घुमला। तिच्या आवाजापुढे तालिबान्यांच्या बंदुकीचा आवाजही फिका पडला। विशेष म्हणजे मलालाचा तो आवाज अवघ्या जगानं ऐकला। चौदा वर्षाच्या मलाला युसुफजाईनं वयाच्या 11व्या वर्षी तालिबान्यांविरोधात आवाज उठवला होता। तालिबान्यांनी मुलींच्या शिक्षणावर बंदी घालण्याचा फतवा काढला होता, त्याचा मलालानं विरोध केला होता। 2009 मध्ये बीबीसीच्या उर्दू ब्लॉगवर टोपण नावानं तिनं लिखाण सुरू केलं। तालिबान्यांच्या अत्याचाराला तिनं ब्लॉगच्या माध्यमातून वाचा फोडली। तोफांच्या भडीमारालाही न घाबरणारे तालिबानी मलालाच्या लिखाणामुळे हादरून गेले होते। तालिबान हरलं खरं, पण त्यांच्या भ्याड हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मलालाच्या प्रत्येक श्वासानं स्वात खोऱ्यात नव्या क्रांतीला जन्म दिला होता। स्वात खोऱ्यात मुलींच्या शिक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा जोर धरू लागलाय। तसंच मलाला लवकर बरी व्हावी यासाठी जगभर प्रार्थना केली जातीये। मलालाला उपचारासाठी स्वात खोऱ्यातून रावळपिंडीच्या सैनिकी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। तिथं तिच्या डोक्यात घुसलेली गोळी काढण्यात आली, पण तिची प्रकृती नाजूक बनल्यानं तिला पुढच्या उपचारासाठी ब्रिटनला हलवण्यात आलं। गोळी लागल्यानं तिच्या डोक्यातल्या अस्थींचं नुकसान झालंय, ते भरून काढण्यासाठी बराच कालावधी लागणार आहे। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।